आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे. कशा बाबतीत निवेदन दिलंय, मागणी काय आहे तुमची? साहेब, मी मागील 7 ते 8 महिन्यापासून पाठपुरावा करतोय की मातोश्री बियर बार हा जो एनिगूर इथला रहिवासी आहे जो स्थायिक, त्या बार संदर्भात जो नाहक त्रास आम्हाला जो होतोय तो सांगण्या योग्य नाही साहेब. एवढा त्रास व्हायला लागला आम्हाला या गोष्टीची की हा माणूस नाही तेवढा त्रास या गोष्टीचा होतोय आम्हाला. आम्ही विचार करतोय की आम्ही जगायचं का मरायचं. आज तकरीबन 7 ते 8 महिने झालं याचा पाठपुरावा करतोय मी सगळ्याकडे. SP जो एक्साईजवाले SP आहेत, जे तिथले शिवाजी कोरे जे आहेत तिथले उमरग्याचे, त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय. गावातून ग्रामपंचायत ठराव घेतला, सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. मुरुम पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे. ह्या माणसाचे वैयक्तिक हातभट्टीचे 2 व्यवसाय आहेत. हा दमदाटी करतोय, हा माणूस आम्हाला भीती घालतोय, हा दाब देतोय. हा माणूस त्याच्या बाटल्या फोडा साईडला, मुलं टवाळकी, सगळे मुली आहेत लहान लहान घरामध्ये आमच्या. आम्ही वास्तव्य कसं जगायचं? आमचं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा प्लॉट असताना आम्हाला बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून सोडलं या माणसाने. आज जेणेकरून जेलमध्ये जसं आपण कैदी जसं डांबून ठेवतो तसं आमची हालत करून ठेवली आहे साहेबांनी. आणि डॉक्युमेंटची पूर्तता करायला गेली तर डॉक्युमेंट विचारण्यात गेले, इतर ह्याने डॉक्युमेंटची पूर्तता केली एका ठिकाणी आणि बाहेर सध्या वस्तुस्थिती आहे एका ठिकाणी चालू, आणि त्या ठिकाणीचे डॉक्युमेंट विचारण्यात आले तर ते म्हणतात की तुम्ही परत मागणी करा, माहितीचा अधिकार परत टाका. सगळे अधिकारी उडवणी करतात साहेब. मी 2 महिने म्हणजे सचिन ओंबाशे साहेब कलेक्टर होते आपले, ते कलेक्टर साहेबांना पण हे केलं होतं. त्याच्यावरती पंचनामा कॉपी दिली जाईल, तुमचे पंचनामा केला जाईल, काही नाही आश्वासन देतात. अधिकारी येऊन जातात, जसे ते त्यांनी यायच्या दिवशी सांगतात, परत निघून गेले की परत हातभट्टी चालू, परत त्यांचं ते गोंधळ चालू, परत किरकिऱ्या चालू साहेब. बारचं एका ठिकाणी आणि चालतो दुसऱ्या ठिकाणी. त्यांनी बारचा एका ठिकाणी लायसन्सचे कागदपत्र जे माहितीच्या अधिकारी मध्ये मागितलेत आपण, ते कागदपत्र सगळे दिलेले आहेत वेगळ्या ठिकाणी. ऍक्च्युली त्या ठिकाणी बार त्यांचं ओपन नव्हताच तिथं. आणि ज्या ठिकाणी आता आम्ही वास्तव्यास आता ऑलरेडी बार आहे त्या ठिकाणी त्यांनी बार चालू आहे, तिथं बार त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्याचे डॉक्युमेंटची पूर्तता विचारली तर ते मागलला डॉक्युमेंट आहेत आणि इथं स्थलांतर झाले असं सांगण्यात येतं साहेब. त्यांचं संबंधित अधिकाऱ्यांची नेमकी काय भूमिका आहे? संबंधित अधिकाऱ्याची काही नाही भूमिका, सगळे खाऊ पिलाव लोक, खाऊन पिऊन लोक आहेत साहेब. सगळ्या खात्यात घ बसतात, बोलतात, सांगतात आम्ही सांगू, करू, कल्पना करू, कारवाई करतोय, वेळ लागेल सावंत साहेब असं बोलतात. याच्यामध्ये SP साहेब सुद्धा आहेत, बारगजे साहेब. आता तुमची मागणी काय व पुढचं पाऊल काय आहे तुमचं? आता आम्ही मागणी करून थकलो साहेब. यांनी कलेक्टरच्या ज्यावेळेस आदेशाला सुद्धा यांनी केराची टोपली दाखवली. गेल्या वेळेस सुद्धा आम्ही बोललो होतो, त्यावेळेस कुठल्या गोष्टीची कारवाई केली नाही. ज्यावेळेस मी उपोषणाला येऊन इथं राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयामध्ये ज्यावेळेस आम्ही बसलो त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्र काढले की आम्ही तुमच्याकडे येऊन आम्ही तुमची काय असेल ते पंचनामा करू. पंचनामा करायची पद्धत कशी यांची? फक्त आमच्या घरच्याच्या लोकांचे पंचनामा केला. मी शेजारी पाजाऱ्याच्या तक्रारी आहेत म्हणून सांगितलं, कुणीही शेजारी पाजाऱ्याच्या घरी गेले नाहीत अधिकारी, कुठल्या गोष्टीचं काही नाही. हे मॅनेज झालेले लोक आहेत, हे संगनमतानं सगळ्या गोष्टी चालू आहे यांचं. खूप प्रयत्न केला साहेब, यांना खूप प्रयत्न केला. माझे लहान लहान मुले आहेत, 10वीला मुलगी आहे माझी, 10वीचा वर्ष चालू आहे, अभ्यासावर खूप परिणाम होतोय. यांना कितीही सांगितलं तरी यांनी कोणी दखलंदाजी घेत नाही. आता आमची भूमिका एवढीच आहे, कलेक्टर साहेबांनी जरा या 4-8 दिवसामध्ये, मी त्यांना 24 तारखेचा अल्टिमेट दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना, 24 तारखेपर्यंत जरा कलेक्टर साहेबांनी जरा काय कुठल्या गोष्टीचं जरा काय याच्यावरती कारवाई नाही केली, काय कुठल्या गोष्टीचं काय नाही केलं तर आम्ही उपोषणला कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर इथं उपोषणला बसणार आम्ही.